खंड भारतातील नाही तर देशातील बौद्धांचं अस्मिता असलेलं बौद्ध विहार म्हणजे महाबोधी बुद्धविहार जे बुद्धगया या ठिकाणी आहेत। या ठिकाणी शेकडो वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या पुजाऱ्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी पिंडदान करणं, पूजा करणं, अर्चना करणं या अशा गोष्टी ज्या आमच्या बाबासाहेबाला कधीही मान्य नव्हत्या। बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की मी ब्रह्मा विष्णू महेशांना मानणार नाही, त्या गोष्टी त्या ठिकाणी बुद्ध विहारात चालू आहेत आणि आमच्या बुद्ध भिक्षूंना त्या ठिकाणी सुद्धा एंट्री देत नाहीत, मध्ये येऊ देत नाही। अनेक वर्षापासून आमचे बौद्ध भिक्षू त्या ठिकाणी अन्याय सहन करत आहेत। आता हे आंदोलन महाराष्ट्रभर नाही तर देशात नाही तर जगात पेटलेलं आहे। त्या आंदोलनाची सुरुवात आम्ही आज परभणीमधून केलेली आहे। एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं आणि हे आंदोलन आम्ही आता सांगत होऊ देणार नाही जोपर्यंत हे बुद्ध विहार या ब्राह्मणांपासून मुक्त होत नाही। आणि जर तसं होत नसेल तर आम्ही परभणीतून आमचा लॉंग मार्च काढण्याची आमची तयारी आहे। हा लॉंग मार्च नागपूरहून बुद्धगया दिल्ली या ठिकाणी जाईल आणि पूर्ण देशातील आणि जगातील बौद्ध समाज या लॉंग मार्चला बघून एकत्र येईल कुठंतरी। मग तुम्हाला आणि या सरकारला हे बौद्ध समाजाचं खूप अवघड जाणार आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित हे बुद्ध विहार ब्राह्मणांपासून मुक्त करावं, अन्यथा काय होईल हे सांगता येणार। आज आंदोलन करणार आहे, आंदोलनावर काय सरकार भूमिका घेणार? आता हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे, देशभरात चालू आहे। अजून तर काही भूमिका सरकार घेत नाही। सरकार दुसरीकडेच काहीतरी जातीमध्ये भांडणं लावून देण्याचं काम चालू आहे। पण बौद्ध समाजाचं शांतपणे सध्या आंदोलन चालू आहे। हे आंदोलन कधी शांततेच्या क्रांतीमध्ये घडेल हे सांगता येणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर या देशाच्या पंतप्रधानानं हे आमचं बुद्ध विहार अस्मिता असलेलं बुद्ध विहार लवकरात लवकर ब्राह्मणापासून मुक्त करायचं। या ठिकाणी मुंबईला